येऊ लागलो हे थोडंसं राहिलं रहेगा बाबा तेरा नाम रहेगा जोर से बोलो जय भीम ताकत से बोलो जय भीम डॉक्टर बाबा साहेब आंबेडकरांचा गाडे साहेब अमर रहे गाडे साहेब अमर रहे अमर रहे अमर रहे गाडे साहेब अमर रहे गाडे साहेब अमर रहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कांतोस रिपब्लिकन पार्टीचा उद्या कलेक्टरने सांगा त्या ठिकाणी काही अडवलेली पाहिजे आमचं सिस्टम जसं इथं शांततेचं मार्ग आलं तसं शांतता तिथे जाणार आहे. ठीक रिपब्लिकन पार्टी गाडे साहेब यांना अभिवादन तसेच राष्ट्रीय अध्यक्षा माईसाहेब सूर्यकांत गाडे यांचं या आपल्या उपोषणापुरतं जे आले ते आगमन झालेलं आहे. तसेच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विशालदादा गाडे यांच्या नेतृत्वामध्ये आज या ठिकाणी आपण वाळूच्या ठिकाणी छोट्या खाली जी काही आपली समस्याची जो काही अहवाल आहे तुम्ही माई साहेबांना जो ऐकवला तो तुम्ही सांगला त्याच्यावर निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आपण माई साहेबांच्या वतीने हे जे काही आता जे तुम्ही इथले जे काही प्रस्थापित जे काही काय म्हणते अनलिगल धंदे इथं चालू आहेत ते दारू विक्री असेल जे काही आणखी काही याच्या व्यतिरिक्त जे काही चालू असतील माटका वगैरे हे निश्चितच आपण बंद पाडण्याचं काम करणार आहोत यात शंका नाही. आणि या संदर्भात या ठिकाणी वलेकरची तुम्ही पुढाकार घेऊन स्वतः आणि या ठिकाणी त्याच्यावरती आपण या अर्जामध्ये जे काही तुमच्या इथल्या ज्या काही समस्या आहेत त्या सर्व आपण नमूद करू आणि स्थानिक पोलीस स्टेशन तसं प्रथम या विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्व महापुरुषांना त्रिवार अभिवादन. मंचकावरती उपस्थित सर्व मान्यवर तसेच बंधू आणि भगिनींनो, मी एक साहेबावरती कविता लिहिली 2 दिवसापूर्वी. साहेबांना ती कविता मी आज समर्पित करत आहे. चळवळीचा पॅन्थर त्या कवितेचं शीर्षक आहे. मान्य नेते गंगाधरजी गाडे साहेब, माजी मंत्री, त्यांना समर्पित. कधी नाही घेतले आडेवेडे, नेहमी राहिले तत्पर, ते आपले नेते मान्य गंगाधरजी गाडे. समाजासाठी रात्र पाहिली नाही की दिवस,
ऊन वारा आणि पाऊस. समाजासाठी त्यांच्या मनात नेहमी घोर होता, म्हणून तर त्यांच्या अंगी पॅन्थरचा जोर होता. माझ्या समाजावर अन्याय होतो म्हणून त्यांना रात्रीची झोप येत नसे. ते समाजाच्या काळजीने जेव्हा पण घराच्या बाहेर निघत असे, त्यांच्या पाऊल खुणांचे पॅन्थरचे उमटत असे ठसे. तरो की मरो त्यांची माघार नसे. त्यांचा दरारा इतका होता की चांगले चांगले अधिकारी त्यांचे पुढे व्हायचेच असे. डोक्यात त्यांच्या बाबासाहेबांच्या विचाराची धग होती आणि अंगात त्यांच्या पॅन्थरची रग होती. समाजावर जर अन्याय झाला तर त्यांच्या शब्दात आग होती. त्यांच्या पाठीशी नेहमी खंबीर अशी त्यांची जीवनसाथी सूर्यकांता गाडे माईसाहेब आपली त्यांची सावलीसारखी साथ होती. गाडे साहेब पंथी तर माईसाहेब उजेड देणारी ज्योत होती. वेळेवर कधी खाणेपिणे नव्हते. गंगाधरजी गाडे पॅन्थरने घरादाराची कधी पर्वा केली नाही. समाजासाठी त्यांना कधी सुखाची झोप आली नाही. समाजाच्या समस्यासाठी त्यांच्या घराचे दरवाजे 24 तास खुले होते. ते आपले नेते गंगाधरजी गाडे तेजस्वी पॅन्थर होते. सिद्धांतदादा त्यांच्या पाठीचा कणा होता. मोडून पण वाकणार नाही असा त्यांचा बाणा होता. गंगाधरजी गाडे साहेबांचा परिवार त्यांचा जीव की प्राण होता आणि समाज त्यांचा आत्मा होता. फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांचा आपला गंगाधरजी गाडे साहेब महान असा पॅन्थर होता. महान असा पॅन्थर होता. माझ्या महान अशा पॅन्थरला निळा भडक. जय भीम कडक. जय भीम. जय भारत. सर्वांनी शांततेत सहकार्य करायचं आहे आणि ज्या घोषणा दिल्या जातील त्या घोषणा लोकशाही मार्गाला होतील. कुठल्याही प्रकारचं अनुचित तिथं बोललं जाणार नाही. त्यांनी सर्वांनी दक्षता घ्यायची आहे. करायचं काय? अरे जॉन्सन प्रशासनाचं करायचं काय? अरे जॉन्सन प्रशासनाचं करायचं काय? अजय प्रशासन या सगळ्यांना न्याय मिळालाच पाहिजे. भीख नहीं हक मांगते. भीख नहीं हक मांगते. हक्क मागते. मैनेजमेंट होश में आओ. होश में आओ. होश में आओ. मैनेजमेंट होश में आओ. होश में आओ. होश में आओ. मैनेजमेंट होश में आओ. होश में आओ. होश में आओ. भीख नहीं हक मांगते. हक्क मागते. हक्क मागते. हम हमारा हक मांगते. हम हमारा हक्क मागते. मैनेजमेंट होश में आओ. मैनेजमेंट होश में आओ. अरे दंडू मारेंगे. हल्ला बोल. हल्ला बोल. होश का हल्ला बोल. हल्ला बोल. हल्ला बोल. अरे बोलना पड़ेगा. अरे बोलना पड़ेगा. हल्ला बोल. अरे बोल रे भैया. हल्ला बोल. बोल रे भैया. प्रशासनाने लवकरात लवकर दखल घेऊन आपले उपोषण करते अजय प्रदर्शन यादव यांना तात्काळ न्याय द्यायला द्यावा अशी मागणी आम्ही स्वाभिमानी पॅन्थर जनरल कामगार संघटनेच्या वतीने करतो आणि त्यांना न्याय देऊन त्यांना पुढील भविष्यासाठी तुम्ही काहीतरी सहकार्य करावं अशी विनंती देखील करतो. पण जर तुम्ही जर या बाबतीत दखल घेतली नाही तर याही पेक्षा तीव्र आंदोलन या तुमच्या प्रशासनाच्या विरोधात आम्ही उभं करू. ही ते बिल त्यांना लवकरात लवकर देण्यात यावं. कुठलेही त्यांनी बहाणे करू नये आणि त्यांना न्याय मिळण्याचं काम त्यांनी करावं.